सो मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे देव झेडे ब्लॉगमध्ये. आणि आज सकाळ सकाळी व्हिडिओ बनवायचा मुद्दा असा की मी जातो आहे आज राईडला जातो. एक छोटीशी राईड आहे, वन डे रिटर्न आहे, पुण्याच्या आसपासच आहे. सो आता सगळ्यात अगोदर मी चेंज इन करायला जातो गाडीची. आणि माझा एक मित्र येतो आहे, प्रतीक. सो प्रतीक येतो आहे, त्याला हे नी गार्ड्स आणि एल्बो गार्ड्स द्यायचे आहेत. तो आता मला खाली भेटेलच, तर जॉईनच राहा. असं पण खूप टायमानंतर हा ब्लॉग येणार आहे. अजूनही आपले 2-3 ब्लॉग्स पेंडिंगच आहेत. सो आता बघू कधी येतात ते. त्या कामाचा खूप लोड आहे मला आणि काही प्रॉब्लेम्स चालू आहे जे जमत नाही आहे बनवायला. त्याच्यासाठी बाकी काही असा इश्यू नाही. सो कंटिन्यू राहा. दिसते सो तर चेंज इन करून झालं आहे. आता घरी जातो, रेडी होतो, डायरेक्ट निघतो म्हणजे. आणि तुम्हाला डायरेक्ट मोटो ब्लॉगिंग सेटअपवरतीच भेटतो. कारण की सीन असं आहे आता की मला माहिती नाही कॅमेऱ्याचा माईक चालतो की नाही आता, कारण की खूप टाईम झाला आहे मोटो ब्लॉग केला नाही आहे. सो बघू आता ते पण चेक करूया. सो मित्रांनो, आपली राईडची सुरुवात झाली आहे. थोडी उशिरा झाली, आपल्याला निघायचं होतं 6:30 वाजता, आपण 6:15ला निघालो. प्रत्येक रायडरचा एक प्रॉब्लेम होतो, तसाच होतो. सो आता आपली जर्नी स्टार्ट झाली आहे, वन डेची आहे. तर आपण जातोय कुठे? आपण खांडी, जर तुम्ही ऐकलंच असेल, जर तुम्ही ट्रॅकिंग वगैरे करत असाल तर, ट्रॅकिंग काय आहे ते, तर तिथे जातोय आपण. बघू आता, कारण की पुण्यामध्ये तर खूप पाऊस आहे, त्याच्यामुळे आपण सांगता नाही येत की आपल्याला तिथे जायला भेटेल की नाही. पण ॲटलिस्ट हा एक राईड तरी होऊन जाईल, कारण की आज आहे बुधवार, मला सुट्टी नसते. मोस्टली सगळे संडे राईडलाच जातात. पण माझा मित्र आहे, त्याला वेडनेसडेला सुट्टी असते, सॅटर्डे संडे ऑफ नसतो. सो खूप दिवसापासून तो बोलत होता मला की जायचं आहे राईडला. सो त्याच्यासाठी एक सुट्टी घेतली मी आजची आणि जातोय खांडीला. तर खांडी इथून आहे काहीतरी 167 समथिंग काहीतरी आहे किलोमीटर्स. सो लेट्स सी, आता बघू किती वेळ लागतो. असं मॅपमध्ये तर 4.5 तास दाखवत होतं, पण मला असं वाटतं की खड्डे वगैरे असतील, बाय चान्स म्हणजे असतीलच. पण जर खड्डे वगैरे असतील ना, तर तिथे 4.5 ते 5-5.5 तास होतीलच मे बी. बाकी बघू आता काय. आता आपण आलो कांदिवली ईस्टला पोचलोय. सो आता आपण ऑलमोस्ट आता हायवेला पोचूच 2 मिनिटावरती हायवे आहे इथून. बाकी रूट सेमच असणार आहे, काही नवीन रूट नाही आहे. आपल्याला पवईकडूनच जायचं आहे. सो त्यात नवीन काही नाही आहे. जर काही असलं, काही बोलण्यासारखं असलं तर नक्की तुम्हाला भेटून थांबवून सांगेन काहीतरी. पण सध्या तरी तो रूट नाही दाखवणार, कारण की मी स्वतः वैतागलो आहे त्या रूटला. किती वेळा तर व्हिडिओमध्ये पण तुम्ही बघितला असेल, जर माझे जुने व्हिडिओज बघितले असतील तर. सो त्यासाठी जास्त काही शूट नाही करणार. जर नवीन काही असेल तर नक्की तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. सो कंटिन्यू राहा. हा प्रतीक आहे, जर याला तुम्ही बघितला असेल लास्ट ब्लॉगमध्ये, मे बी लोणावळाचा ब्लॉग होता त्याच्यामध्ये होता. सो आता मी तुम्हाला थोड्या वेळातच भेटेन, कारण की आपल्या कॅमेऱ्याची बॅटरी पण हरवली आहे एक. सो अजूनपर्यंत मी काही ऑर्डर नवीन केलेली नाही आहे, की मला वाटलं बॅगेत कुठेतरी शोधेन तर भेटेल, पण भेटली नाही.
सो त्यासाठी थोडा लोचा झाला. बाकी सीन असं आहे की आपण आता इथून हायवेला ऑलमोस्ट पोचलो आपण हायवेला. नाव आता एकदा हायवेला लागलो म्हणजे आपण आरेच्या इथे पेट्रोल भरू, कारण की त्याने पेट्रोल अजून भरलेलं नाही आहे, म्हणजे अजून तिथे 15-20 मिनटं जातील. सो आपला हल्कचा हॉर्न पण खराब झाला होता, तो पण नवीन टाकलाय आपण. नेहमीप्रमाणे माझा मित्र प्रतीक मागेच राहिलाय. सो इथे मॅप सेटअप आहे, इथे एक्स्ट्रा अँगल सुद्धा लावलाय मी, आणि कॅमेरा अँगल मी आता पुढे जाऊनच चेक करेन, कारण की आता सध्या काही मी चेक नाही केलंय काहीच, असंच निघालोय. कॅमेरा अँगल बद्दल काही प्रॉब्लेमच नसेल, पण माईकचं मी सांगू नाही शकत, काहीतरी सीन असेल नाहीतर नसेल, बघू आता. चला मग आता भेटूया पुढे. सो आतासाठी बाय, पण खूप दिवसानंतर भेटतोय गाईस तुम्हाला. तर कसे आहात सर्वांनो? चांगले राहा. पाऊस खूप आहे, सो सर्वांनी सेफ राईड करा, सेफली गाड्या चालवा, दुसऱ्यांचा मागच्या पुढच्यांचा विचार करा. बस, बाकी भेटू पुढेच, कंटिन्यू करू हा व्लॉग. सो आतासाठी बाय. तर मित्रांनो, आपण आता आलो आहोत, नवीन रूट आहे हा, मे बी घाटकोपर साईडने निघतो हा रस्ता. सो आपल्याला मॅप ह्या रूटने घेऊन आलाय. फर्स्ट टाइम घेऊन आलाय. आणि सीन झाला असा की आम्ही आता चहा प्यायला थांबलो होतो थोडा, कारण की ट्रॅफिक पण होता सकाळचा आणि वीकडे नाही आहे त्याच्यामुळे ट्रॅफिकमध्ये निघताच वाट लागली. सो आता इथून लेफ्ट मारून आता पुढचा सिग्नल येईल तिथून लेफ्ट मारायचं आपल्याला हायवेसाठी. तर आपण कुठे आहोत हे नाही माहिती मला. राउंड बेंगलोर मुंबई हायवे आहे हा. ओके, तो आता आपण फायनली गाईस हायवेला पोहोचलो आहोत. तर इथून काय सना पेरे रे पोचायचं आहे. आय थिंक आपण घाटकोपरवरून आलोय. आणि हा आहे प्रतीक प्लस सोबत. सो हा रूट आपल्याला नवीन बघायला भेटतोय, आणि एका वर्षानंतर आजचा आपल्याला फर्स्ट हा मॉन्सून राईड आहे. सो ग्रीनरी वगैरे बघून खूप छान वाटतंय. एवढं बरं आहे पाऊस नाही आहे, पण गरमी खूप आहे खतरनाक. म्हणजे कुठून घाम निघतो याचा अंदाजा नाही लावू शकत तुम्ही. लावायचा असेल तर तुम्ही पण राईडला या, तुम्हाला कळेल कसं आहे ते. तर इंडी जेव्हा मी माझं असं झालंय ना की जेव्हा बडबड करत असतो तेव्हा माईक धोका देत असतो. आता शिवी आलेली म्हणून गप्प शांत झालो. तोच सीन होतो. तर बघू आता काय आहे ते, कारण की विचार चाललाय माझा आता सध्या तरी की नवीन ॲक्शन कॅमेरा घ्यावा. तर घ्यायचं झालं तर कुठला घेऊ, एकच घेऊ. चालू आहे.
भावना मला सांगतोय व्हिडिओ बना व्ह्यू देख. पुढे पाऊस आहे असं मला काय वाटतंय. पुढे पाऊस आहे मे बी, पण व्ह्यू क्लासिक दिसतोय. पण सीन असं आहे ना, सीनच सीन आहेत सगळे. व्ह्यू चांगला आहे, क्लायमेट चांगला आहे गाईस, पण गरम खूप आहे. खूप गरमी होत्या खतरनाक. तर एवढं जर रस्ता खाली असला तर गाडी पळवायला मिळते तेव्हा ट्रॅफिक नसतं, बाकी सही आहे. नाही बघा फुलंदेवी आमची मोगली भडवी. विचारतो मला व्हिडिओ काढला काय, मादर चोद साला. सो गाईज हा टोटली न्यू रूट आहे आपल्यासाठी. सो हे एक बरं झालं, नशिबाने साथ दिली तर आपल्याला न्यू रूट भेटला सुद्धा. न्यू इरा हॉस्पिटल. तर मित्रांनो आता काही दुरीवरती तुम्हाला मे बी ना वॉटरफॉल बघायला भेटतील छोटे छोटे, कारण की पुढे एक डोंगर आहे मस्त असं, त्याच्यावरती बघा. जर कॅमेरा जस्टिस करत असेल तर चांगलंच आहे, कारण की तिथे मस्त 2 वॉटरफॉल बघायला भेटत आहेत. फ्रंट एकदम स्ट्रेट जर बघाल ना तर तो थोडा छोटा आहे, पण लेफ्ट राईट हँड साईडला बघाल ना बिल्डिंगच्या मागे तर मोठा वॉटरफॉल आहे. सो लेट्स सी, बघू आपण आता. आपल्याला तिथूनच राईड घ्यायचं आहे. सो बघू आता आपल्याला तो बघायला मिळतो की नाही. सो गाईज बॅड लक होता, नाही बघायला मिळालं. तर मित्रांनो आपण आत्ता सध्या तरी कुठे आहे माहिती नाही, पण इथे थोडा नाश्त्यासाठी थांबलेलो, कारण की JNPT वाला हायवे जो सोडला ना एकदाचा, तर त्याच्यानंतर फुल ट्रॅफिक होतं. सो रस्ताही खराब होता खूप, त्याच्यासाठी इथे थांबलो, थोडा नाश्ता केला, समोसा पाव खाल्ला आम्ही. तिथून JNPTच्या हायवेवर मस्त फोटोशूट केला आहे आपण. सो जर तुम्हाला तो फोटोशूट बघायचा असेल ना तर तुम्ही इंस्टाग्रामला मला फॉलो करू शकता. माझी इंस्टाग्राम ID इथेच मेन्शन होईल.
बाकी मजा येते राईड करायला कारण की जास्त ऊन नाही आहे, सो सॉर्टेड आहे. फक्त एवढं थांबल्यावरती खूप गरम होतं कारण की जेवढी गाडी चालवणार तेवढंच थंड वाटतं, हवा येते. बाकी असे तर लावण्या लाल होत आहेत. रस्त्याची आयमाय झाली तर झाली, त्याच्यामध्ये स्पीड ब्रेकर एवढे आहेत, वैताग आलाय नुसता. हमारे यहाँ ऐसा ही होता है. अशा रस्त्यावरती स्पीड ब्रेकरची काय गरज आहे? कोण चालवेल एवढं स्पीड मध्ये गाडी? ते बारीक बारीक पाऊस चालू आहे, म्हणजे बारीक बारीक म्हणजे एकदम थेंबे थेंबे. पण मला असं वाटतंय मे बी पुढे आपल्याला पाऊस चांगला भेटू शकतो. बाकी बघूया आता. आजिवलीला आहोत आपण आता. आजिवली मग मामावली. आजी पण वली झाली. मस्त जोक मारा रे. या हस रे हलकट हस. अरे यार वैताग आणलाय स्पीड ब्रेकरने नुसता. सो हा रूट तुम्हाला मे बी माहीतच असेल. लोणावळ्याला जाताना पण सेम रूटच लागतो नेहमी. पण पावसाने का सुरुवात केली आहे कळत नाहीये. आतापर्यंत राईड खूप सफल होती. ए भगवान. पुणे 104, कर्जत 40 काहीतरी होतं. मे बी बघितलं नाही, फक्त पुणे बघितलं. बाकी वातावरण एकदम कडक आहे. खूपशे रायडर्स असे बघायला गेलं तर सॅटर्डे संडेलाच निघतात. आम्हीच एक नमुने असे आहोत जे भेंडी आज निघालो वेडनेसडेला. ते पण त्या केळ्या छाट्यामुळे मोगली भडवा. नाही तर माझा प्लॅन त्याला बोललो मी सॅटर्डे संडे जाऊ. नाही नको, दुखतंय त्याला. ऍक्च्युली पाऊस चालू झालाय. मे बी मला असं वाटतंय थांबावं आणि कॅमेरा काढून ठेवून देतो काय आता. सो आपण नंतरच भेटू कुठे थांबलो की, किंवा पाऊस कमी झाला की परत कॅमेरा लावून टाकेन मी. पण सध्यासाठी इथेच बाय. सो गाईस आपण ऑलमोस्ट कुठे आलो आहोत कसं सांगू यार. खालापूर मध्ये आहोत आपण आता. सो समोर जो डोंगर दिसतोय ना तिथे तुम्हाला काही वेळामध्ये वॉटरफॉल दिसतील. कारण की आता तो जो डोंगर आहे तो लोणावळ्याचा खंडाळा घाट आहे. हे बघा
बघा लेफ्ट हँड साईडला बघा तुम्हाला वॉटरफॉल दिसत असेल. धबा धबा व्ह्यू पण मस्त आहे. मस्त डोंगरावरती ढगा आहेत. सो गाइस समोर जो डोंगर दिसतोय हा नाही थांबा. समोर जो डोंगर दिसतोय तिथे धबधबा किती मोठा आहे. धबधबा हे बघा. आपण आणखीन जवळ जातच आहोत. मे बी आता मी इथून कॅमेरा चालूच ठेवतो. थांबा लेफ्टला पण दाखवतो तुम्हाला जरा बघायला भेटलं तर. समोर बघा एक कॅमेरा जस्टिस करतो की नाही माहिती नाही गाईस पण लेफ्टला बघा. हा हा एक नंबर. म्हणजे फिरणं हे वर्थेड आहे. कुठल्या पण सीझन मध्ये फिरा. गरमीत वेगळी मजा, थंडीत वेगळी मजा, पावसाळ्यात वेगळी मजा. क्या रिएक्शन करायला पाहिजे होतं पोरांचं. कोणाचं सगळे बघायला लागले. मग माझा चालूच आहे कॅमेरा. हा धब 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 धबा. सो हा घाट इथून स्टार्ट झालाय. आरामात चालावा. हे बघा धबधबे बघा. तर मित्रांनो आपण आता सध्या आहोत खंडाळा घाटामध्ये आहोत. आय थिंक खंडाळा घाट, हा खंडाळा घाटातच आहोत. सो हीच मच्छा आहे. समोर बघा, समोर बघा, एक नंबर व्ह्यू आहे समोर.
मेरे को ऐसा लग रहा है रेनकोट निकाल दूं मगर ये बढ़ेगा भरोसा नहीं है बेंचोत। तर मित्रांनो आपण आता खंडाळा घाटावरती आहोत. मला जर व्ह्यू दाखवायचा झाला ना तर हा असा काही व्ह्यू आहे. तर मित्रांनो ऑलमोस्ट आपण पोहोचलोय. ऑलमोस्ट हाच तो नजारा आहे ज्या नजाऱ्यासाठी आम्ही 4-4.5 तास आमचे वाया घालवलेत. एवढी राईड करून एवढ्या पावसात रिस्क घेऊन आम्ही इथे आलोय. सो कसं वाटतंय तुम्हाला हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला हे छोटे छोटे धबधबे दिसत आहेत का? हे लांबून छोटे आहेत पण समोरून म्हणजे जवळ गेल्यावर मोठे धबधबे आहेत. सो कसं वाटतं हे नक्की सांगा. आत्ता कुठे ऊन आलं त्यासाठी मी कॅमेरा चालू केला कारण की मला रिटर्न मध्ये पण हीच बॅटरी यूज करायची आहे. सो त्यासाठी मी जास्त काही शूट नाही करत आलो. पण NH48 पासून आहे ना आपल्याला आतमध्ये यायचं आहे. ते काही 39-40 किलोमीटर्स आतमध्ये आहे. ते म्हणजे 1.5 तासाचा रस्ता आहे अजून आतमधून हायवे पासून आतमध्ये यायला. सो हेच ते वॉटरफॉल आहे जे तुम्हाला दिसत असेल. बघा इथे आहे, इथे इथे काय दिसत असेल तुम्हाला राईट हँड साईडला. आणि लेफ्टला बघा मस्त छोटासा आहे. तर बस अजून गाडी लावून कुठे चालायला जागा नको कारण की भाई एवढे रायडिंग बूट्स घातले जॅकेट घातले एवढं वजनाचं वांदे होऊन जातील. कट करतो लेफ्ट हँड साईडला धबधबे बघा गाईज. हे बघा हा बघा आपल्याला अजून आतमध्ये जायचं आहे. अजून किती आहे ते पण नाही माहिती कारण की माझ्या एका फोनमध्ये चार्जिंग फक्त 1% आहे ज्याच्यामध्ये मॅप लावला होता आणि दुसऱ्या फोनमध्ये चार्जिंग आहे. बट ते कसं आता एकदा रिदम पकडले गाडी चालवण्याची म्हणून कुठे थांबलो नाही नाहीतर तुम्हाला नक्की दाखवलं असतं. व्ह्यू खूप भारी भारी आहेत खूप मस्त आहेत. आलं पाहिजे जर फ्रेंड्स लोक जर रिकाम टेकडे असतील तर त्यांना घेऊन एकदा तरी आलंच पाहिजे. बाकी हा धबधबा बघा इथे. सो मित्रांनो हाच तो वॉटरफॉल आहे जो लांबून आपल्याला दिसत होता ना. अजून आपल्याला 25 किलोमीटर दाखवत आहे मॅप मध्ये. सो आपण आता पुढे जाऊया. नंतर हवं तर वेळ असेल तर इथं रिटर्न मध्ये येऊया आपण. सो गाईज मी आता तुम्हाला पुढे भेटतो कारण की माझ्याकडे चार्जिंगचा शॉर्टेज आहे. सो मी आता तुम्हाला डायरेक्ट पुढेच भेटेन कारण की व्ह्यू खूप चांगला आहे. मी एन्जॉय करतोय. सॉरी तुम्हाला जास्त दाखवू नाही शकत आहे पण जेवढं दाखवता आलं तेवढं दाखवेन मी. सो बाय आतासाठी. अजून एक धबधबा दिसला गाईज.
सो आता अजून एक धबधबा दिसलाय, सो थांबलोय परत दाखवायला तुम्हाला. असा टाइम वेस्ट होतोय. हा बेंचवर एकदा आम्ही काय केलं सांगा. तर मित्रांनो, खांडी वॉटरफॉल काय आम्हाला भेटला नाही. खांडीच आहे, वॉटरफॉल पुढे आहे. खांडी वॉटरफॉल पुढे आहे, पण ही काय नदी आहे तलाव आहे काय माहिती नाही. आम्ही इथे पोचलोय. सो आता आम्ही इथे मस्त फोटोशूट वगैरे करू. फोटोज वगैरे बघायचे असतील तर इंस्टाग्रामला फॉलो करा. इंस्टाग्राम आय डी इथेच मेन्शन होईल. आणि असा काय व्ह्यू आहे. पावर आहे पावर. ते बघून बाहुबलीची आठवण येते. आम्ही इथे आले आहे. शांती पाहिजे आम्हाला. आम्हाला शांती पाहिजे म्हणून शांतीसाठी आले आम्ही. मध्ये एक टापू आहे. नेटवर्क आहे रे, हे बरं आहे. तर मित्रांनो, आता सीन असं आहे की ह्या फोनमध्ये चार्जिंग नव्हती. सो याला चार्जिंगला लावलं आहे. इथे केबल आहे. तर चार्जिंग किती पर्सेंट आहे? 1%च आहे. सो आता बघू काय सीन आहे. सीन असं आहे की आता सध्या जरा पामटली आहे गाडी चालवून एकदम. मेन म्हणजे इथे नेटवर्क आहे ते बरं आहे. बाकी येताना कुठेच नेटवर्क नव्हतं. म्हणजे जिथे आलो तिथून इथे नेटवर्क भेटला आम्हाला. सो हा आता त्याच्या पप्पांशी व्हिडिओ कॉलवरती बोलतो आहे. इथे थोडेफार फोटोशूट करू आणि मग लगेच थोडा वेळ बसू, जागेची फील घेऊ, मग निघून जाऊ आम्ही घरी. सो आता सध्यासाठी बाय. तर मित्रांनो, आपण आता एका ठिकाणी जेवायला थांबलो आहे आणि हॉटेलचं नाव आहे हॉटेल रोहित फॅमिली रेस्टॉरंट. व्हेज अँड नॉनव्हेज आहे. सो आपला लगेज वगैरे सगळं इकडे एका गाडीवर एका टेबलवरती ठेवलं आहे. गाड्या इथे पार्क आहेत दोन्ही. सो आता स्टार्टर मागवलं आहे आणि लवकरच जेवण पण येणार आहे. सो आता काही शूट नाही करत आहे कारण की पाऊस पण भरपूरच चालला आहे. कपडे ऑलमोस्ट सगळेच भिजले आहेत. तो सगळं शूट करण्यासारखा हाय पण नाही. तो जर असा दाखवणार तुम्ही पण व्हायचा. काही असेल तर नक्की दाखवा. हो, भेटू आता नंतर जेवण नंतर. बाय. तर मित्रांनो, सर्वांना गुड मॉर्निंग. आणि आज आहे थर्सडे, म्हणजे नेक्स्ट डे आहे राईडचा. राईडच्या दुसऱ्या दिवशी आम्ही घरी रिटर्न आलो आहोत. आणि सीन मला असं आहे की व्हिडिओज फुटेज जेव्हा चेक करतो तेव्हामध्ये अर्ध्याहून जास्त व्हिडिओज सगळ्या डिलीट झाले आहेत. म्हणजे डिलीट म्हणजे फाईलमध्ये नाही दिसत आहेत. सो आता ज्या व्हिडिओज मला भेटल्या आहेत त्यामध्ये मी एक छोटासा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला आहे, छानसा. सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कशी वाटली आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सो अशाच व्हिडिओला सपोर्ट करत राहा. आतासाठी इथेच थांबूया. बाय.